करणीयमत्थ कुशलेन यन्तं सतं पदं अभिसमेच सको उजूच सुजूच सुवचोच समुदु अनतिमानी. एकदा एक राजा त्याच्या सर्व सभेला संबोधित करत असताना विचारतो की शांतता म्हणजे नेमकं काय. अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपण शांततेला ओळखू शकतो. आणि यासाठी तो एक स्पर्धा घेतो, हे समजण्यासाठी, हे समजावून सांगण्यासाठी. तर राज्यामध्ये जी काही कलाकार असतात त्या सर्व कलाकारांना आणि ज्यांना आवड आहे त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना सर्वांना तो आमंत्रित करतो आणि त्यांना सांगतो की मला एक शांततेचं चित्र तुम्ही काढून दाखवा. आणि ते चित्रमध्ये ती शांतता दिसली पाहिजे. जो ते काढेल त्याला मी बक्षीस देईल आणि बक्षीस हे खूप मोठ्या सुवर्णमुद्रा आणि बरंच काही त्यामध्ये असतं. हे डिक्लेअर झाल्यानंतर प्रत्येक कलाकाराला वाटतं की मी हे चित्र काढलं पाहिजे आणि मी दाखवलं पाहिजे. भरपूर चित्र येतात. चित्र आल्यानंतर त्या चित्रांमध्ये राजा ते बघतो, प्रजा बघते, सभा बघते. बघत असताना त्यापैकी 2 चित्र हा राजा निवडतो. त्यापैकी एक चित्र असतं ज्या चित्रामध्ये अतिशय शांत असं वातावरण त्याला पाहायला मिळतं. एक सरोवर काढलेलं आहे. त्या सरोवरामध्ये शांत पाणी आहे. त्याच्याच बाजूला डोंगर आहे. त्या डोंगराचं, पर्वताचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये दिसत आहे. झाडं आहेत, झाडं देखील शांत आहेत. पानं हलत नाही आहेत, हवेचा लवलेशही नाही आहे, ते देखील प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसत आहे. निळशुभ्र आकाश आहे, पांढरी ढगं आहेत, त्या ढगांचं देखील प्रतिबिंब त्या सरोवरामध्ये दिसत आहे. आणि ते सरोवरामध्ये जेव्हा बघितलं जातं तेव्हा असं दिसतं की ते सरोवर पूर्णपणे चित्रांनी, त्या शांततेच्या चित्राने भरलेलं आहे. कारण पूर्ण प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसत होते. जो कोणी ते चित्र बघत होता प्रत्येकाला वाटत होतं की हेच चित्र जिंकेल आणि शांतता म्हणजे अशीच असली पाहिजे किंवा अशीच असते. हे झालं पहिलं चित्र. दुसरं चित्र होतं ज्या चित्रामध्ये रखडलेला, खरबडलेला असा डोंगर होता. झाडांचा आवाज दिसत होता, पानं विस्कटलेली दिसत होती. मुसळधार पाऊस त्या याच्यामध्ये दिसत होता, त्या चित्रामध्ये. आणि काळकुट्ट आकाश दिसत होतं. आता प्रत्येकाला वाटलं की राजाने हे चित्र का स्वीकारलं असेल. म्हणजे पारितोषिक देण्यासाठी या दोघांपैकी हे एक चित्र का निवडलं असेल. दुसरी पण चित्र होती. पण त्याच्यासोबतच त्या पूर्ण वादळामध्ये, त्या चित्रामध्ये बघत असताना पूर्ण वादळ आणि हे दिसत असतानाच दूर कुठेतरी एक झोपडी त्याला दिसत होती. एक खोपा त्याला दिसत होता पक्ष्याचा. आणि तिथे एक पक्षी होता जो अतिशय शांतपणे त्या खोप्यामध्ये बसलेला होता आणि मंद प्रकाश त्याच्याजवळ होता. राजाने ते चित्र निवडले. म्हणजे ते निवडल्यानंतर राजा बोलला की खरी शांतता काय आहे. खरी शांतता ही नाही आहे की जिथे शांत वातावरण आहे आणि तिथे तुम्ही शांत बसलात. खरी शांतता ही आहे की तुमच्या आजूबाजूला संपूर्ण गोंधळ आहे आणि त्या गोंधळात पण तुम्ही शांत आहात, तुम्ही स्थिर आहात, तुम्ही त्या सर्व वातावरणाचा परिणाम स्वतःवरती होऊ देत नाही. ती खरी मनाची शांतता आणि त्या चित्राला पारितोषिक दिलं जातं. आज आपलं देखील जीवनामध्ये असंच आहे की आपण ध्यान किंवा ह्या विषयाकडे येत असताना आपण शांततेचा अनुभव घेण्यासाठी शांत वातावरणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. कारण आपल्या चित्ताची अवस्था नाही आहे गोंगाटामध्ये ध्यान करण्याची. वास्तव आहे, सत्य आहे. परंतु आपल्याला त्याही परिस्थितीमध्ये, कारण आपण सामाजिक जीवनामध्ये बाहेर वास्तवतेमध्ये जगत असतो, अशा वातावरणामध्ये आपण शांततेमध्ये कसं राहून त्याला न्याय द्यायचा यासाठी आपल्याला ध्यानाची मदत मिळत असते. तर
अशी शांतता मिळवण्यासाठीच बुद्धांनी जे ध्यान शिकवलेले आहेत त्याचा अभ्यास आपण मेडिटेशन इन केव्ह आणि शून्यागार यामध्ये आपण करत आहोत. तर आपण सुरू करू. या स्टोरीने सांगण्याचा उद्देश हा होता की आपण जेव्हा केव्हमध्ये येतो त्यावेळेला आजूबाजूला पक्ष्यांचा आवाज असतो, लोकं येतात, त्यांचा आवाज असतो, कुणी गाणे म्हणतं. पण त्या कुठल्याही गोष्टीचा एक मेडिटेटर म्हणून आपल्या मनावर परिणाम न होता, आपण कधीही विचलित न होता आपल्या ध्यानावरती लक्ष केंद्रित करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. ठीक आहे. आपल्या मनात येणारे विचार आणि हा बाहेरचा आवाज याकडे पाहायचं आहे. ते त्यांचं काम करतात, आपल्याला आपलं काम करायचं. आपल्या मनाला शांत आणि स्थिर जर करायचं असेल तर शरीर आणि मनाला कनेक्ट करणारा श्वास, या श्वासाकडे आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे. जे काही लेणीमध्ये किंवा या परिसरामध्ये हे हवा जेव्हा यांना स्पर्श करते तेव्हा पण एक साऊंड निर्माण होतो. तो ऐकता आला तर तो ऐकायचा. जेवढं मनाला सूक्ष्म करता येईल तो प्रयत्न करायचा. ठीक आहे. ध्यान म्हणजे फक्त बसून करायची प्रक्रिया नाही आहे. ध्यान ही आपल्या 24 तासामध्ये होणारी प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. आणि ध्यानाला जर एका लाईनमध्ये सांगायचं झालं तर ध्यान का केलं पाहिजे आपण? तर ध्यान याच्यासाठी केलं पाहिजे की आपल्याला ध्यानावर राहायचं आहे. आणि ध्यानावर राहायचं आहे म्हणजे काय करायचं आहे की आपल्याला अवेअर राहायचं एव्हरी मोमेंट. जसं शरीराचा आहार आहे, आपण फूड घेतो, एक्सरसाइज करतो, आहे ना? हा सगळं शरीरासाठी करतो, शरीर मजबूत ठेवण्यासाठी. पण मनाला मजबूत ठेवण्यासाठी काय आहार आहे? तर तो आहार आहे सजगतेचा आणि विस्डमचा. सजगता म्हणजे जागृती, विस्डम म्हणजे प्रज्ञा. तर ह्या 2 गोष्टी जेव्हा निर्माण होतात त्यावेळेला मन आपलं सक्षम होतं, शक्तिशाली होतं. कशाप्रती शक्तिशाली होतं? तर आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीप्रती आपण अवेअर राहतो. आपण त्या गोष्टींना बघू शकतो जसं आहे तसं आणि वेगवेगळे अनुभव आपल्याला ते पाहायला मिळतात. तर आता सध्या फक्त 5 मिनिटासाठी आपण वॉक करू एवढ्याच परिसरामध्ये आणि अनुभव घेऊ. कोणीही एकमेकांशी बोलणार नाही. वॉक करून पुन्हा आपण इथे येणार. फक्त ऐकणे हाच फक्त आपला पर्पज आहे. ठीक आहे. ओके. एक श्वासासोबत मध्ये जाताना आपण मैत्री भावना करणार आहोत. श्वासात जाताना अहं अवेरोहोमी, श्वास बाहेर जाताना मी वैरमुक्त झालो आहे. श्वासात जाताना अहं अवेरोहोमी, श्वास बाहेर जाताना मी वैरमुक्त झालो आहे. ही भावना आपल्याला करायची. बुद्धांनी ज्या टेक्निक सांगितलेल्या आहेत त्या टेक्निकमध्ये 24 तास आपण अवेअर कसं राहायचं
आहे ना. आपण म्हणतो ना की 24 तास माणूस जागृत असला पाहिजे. एवढं सोपं आहे का? एवढं सोपं नाही आहे. हे बोलणं खूप सोपं आहे. परंतु हे कसं राहायचं हे सुद्धा शिकवलं पाहिजे आणि हे शिकवलं बुद्धांनी. तर ज्यांनी ज्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे त्यांना हे कळालेलं आहे की हे आपण सहजपणे 24 तास अबेर राहू शकतो, सजग राहू शकतो. पण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर सतीपट्ठाणमध्ये बुद्धांनी असं सांगितलेलं आहे की 4 पद्धतीच्या पश्यना आहेत. 4 पद्धतीच्या पश्यना म्हणजे ध्यान साधना शिकवलेल्या आहेत 4 पद्धतीच्या. त्याच्यापैकी पहिली आहे कायानुपश्यना, दुसरी आहे वेदनानुपश्यना, तिसरी आहे चित्तानुपश्यना आणि चौथी आहे धम्मानुपश्यना. त्या 4 प्रकारच्या पश्यना याचा जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो, याला जेव्हा आपण समजून घेतो, तर आपण 24 तास अबेर राहतो. एवढं सोपं आहे. परंतु याच्यामध्ये जायचं कसं? याच्यामध्ये पुढे अभ्यास कसा करायचा? तर तेही अतिशय सोप्या पद्धतीने बुद्धांनी सांगितलेलं आहे. पण आपण कुठं अडकलेलो आहोत? आपल्याला जेवढं माहिती आहे, तेवढंच ज्ञान आपल्याला खूप मोठं वाटतं. असं नाही आहे. बरोबर? तर आपण आज कायानुपස්සना जी आहे, त्याच्यामध्ये 24 तासामध्ये आपण कसं सजग राहू शकतो, अबेर राहू शकतो, तर त्याच्यामध्ये इरियापत एक सांगितलेलं आहे बुद्धांनी. कायानुपස්සनेमध्ये इरियापत. इरियापत म्हणजे काय? की आपण 4 प्रकारे दिवसभरामध्ये असतो. एक असतो आपण बसून, दुसरं असतो आपण चालताना, तिसरं असतो आपण उभे राहताना आणि चौथं असतो आपण झोपताना किंवा लाईन ठेवून. या 4च अवस्थेमध्ये आपण दिवसभरामध्ये आपलं राऊंड चालू असतो. आपलं शरीराची जी हालचाल आहे ती ह्या 4 प्रकारेच होत असते. हे ना? तर आता आपण बसून ध्यान केलं. म्हणजे बसून कशा पद्धतीने अबेर राहायचं किंवा जागृत राहायचं हा सराव आपण केला. आता आपण करणार आहोत चालताना कशा पद्धतीने आपण जागृत राहायला पाहिजे किंवा जागृतपणे कसं चाललं पाहिजे हा अभ्यास आपण करणार आहोत. तर लास्ट सेशनमध्ये झालेलं आहे, पण दोघं तुम्ही नवीन आहात म्हणून पुन्हा एकदा आपण त्याच्यावरती आणि थोडंसं डिटेलमध्ये आपण आज जाणार आहोत. तर वॉक करताना आपण नॉर्मली कसं वॉक करतो? हे अशा पद्धतीने आपण वॉक करतो. आपलं जसं रुटीन आहे नॉर्मल आपण ह्या पद्धतीने जातो, इकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ, ह्या पद्धतीने जातो. पण आज जो वॉक करणार आहोत हा आपण जागृतीसाठी करणार आहोत, सजगतेसाठी करणार आहोत. तर हा वॉक करताना आपल्याला कसं करायचं आहे? आपल्याला पूर्णपणे शरीराची, मनाची आणि या स्पर्श होणाऱ्या जमिनीची देखील जाणीव आपल्याला ठेवायची आहे. तर तो कशा पद्धतीने केला जातो हा मी सुरुवातीला तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर तुम्ही तो वॉक करायचा आहे. ठीक आहे? तर वॉकिंग मेडिटेशन जे सांगितलेलं आहे याच्यामध्ये आपण काय करतो? तर जेव्हा आपलं चित्त अतिशय विचलित असतं, जेव्हा आपण बसून पण ध्यान करू शकत नाही किंवा आपलं ध्यान झालेलं आहे, बसून ध्यान झालेलं आहे आणि आता आपल्याला थोडंसं रिलॅक्स व्हायचं आहे. पण आपल्याला तो पूर्ण दिवस जो आहे, आपण उपासक आहोत, आपण भिक्खू आहोत का? नाही आहेत. आपण उपासक आहोत. तर आपल्याला एक दिवस असा आपण एखादा निवडतो की त्या दिवसामध्ये मला पूर्ण दिवस माझी ध्यानाची प्रॅक्टिस करायची आहे. तर त्या दिवसामध्ये ध्यान आपण 24 तास बसून करणार आहेत का? नाही करणार. मग त्या दिवसामध्ये आपण वॉकिंग मेडिटेशनचा देखील अभ्यास करू शकतो आणि हाच अभ्यास आपला दैनिक जीवनामध्ये आपल्याला बळ देतो. ही सवय लागून जाते आणि मग रेग्युलर रुटीनमध्ये देखील तुम्ही तो अभ्यास कंटिन्यू करू शकता. मग वॉकिंग मेडिटेशन म्हणजे काय? तर आपण चालताना जागृतपूर्वक चालणे. आपल्या शरीराची जाणीव ठेवत, मनाची जाणीव ठेवत, श्वासासोबत आपण चालणे. कशा प्रकारे? तर दोन्ही पाय जमिनीला पूर्णपणे त्याचा अनुभव होतोय. दोन्ही हात समोर. आता 2 पद्धतीने हे ध्यान आपण शिकणार आहोत. एक आर्टिफिशियल प्रयत्नपूर्वक ध्यान करणार आहोत आणि दुसरं नॅचरल पद्धतीने. कुठलीही गोष्ट शिकायची असेल तर सुरुवातीला आपल्याला ती प्रयत्नपूर्वक शिकावी लागते. बरोबर आहे? असं म्हटलं कोणी, "हा चला ध्यानाचं सेशन आहे." आले का 100 लोक इथे? ज्यांनी प्रयत्नपूर्वक सकाळी उठले ते इथं पोहोचले. बरोबर आहे? ज्यांना वाटलं की नाही यार आज मुझे सोना नहीं, आज मुझे जाना है, प्रॅक्टिस करना है. बरोबर आहे. काहींना कामही असतील, असं 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 नाही की नाहीये. परंतु मेसेज भरपूर लोकांपर्यंत गेला. आले किती लोक? तर त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात, एफर्ट्स घ्यावे लागतात. जो एफर्ट्स घेतो त्यालाच यश मिळतं, त्याला सक्सेस मिळतं. तर तसेच एफर्ट्स आपल्याला प्रयत्नपूर्वक वॉक करताना घ्यायचे.
हे पहिली स्टेप होणार आहे. दुसरी स्टेप आपण नॅचरल पद्धतीने जसं आपण रुटीन वॉक करतो त्याच्यामध्ये पण आबीर राहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. हे दोन्ही गोष्टी आपल्याला शिकायच्या. ठीक आहे. तर दोन्ही पाय सरळ, दोन्ही हात समोर असे ठेवायचे. एकदा फक्त माझ्याकडे तुम्ही ऑब्झर्व करा आणि नंतर तुम्ही ती प्रॅक्टिस करा. वॉकिंग मेडिटेशन करताना आपल्याला खांद्यांमध्ये शरीरामध्ये सहजता ठेवायची. शरीरामध्ये कुठेही ताणतणाव नसणार आहे. सुरुवातीला प्रयत्नपूर्वक करतोय म्हणून कदाचित तुम्हाला थोडासा ताणतणाव जाणवू शकेल. दोन्ही पाय जेव्हा तुम्ही ठेवताय सरळ त्यावेळेला उजवा पाय सुरुवातीला तुम्हाला घ्यायचा आहे आणि डावा आणि उजव्या पायामध्ये 2-3 बोटाचं अंतर किंवा 4 बोटाचं अंतर किंवा तुम्हाला जे सोपं असेल त्या पद्धतीने ठेवायचं आहे. हा पाय उचलल्यानंतर श्वास आत घेत, दोन्ही पाय असे आहेत, श्वास आत घेत मी हा पाय उचलला, हा पाय खाली ठेवला, नजर माझी 1 फुटापर्यंत, श्वास सोडत 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 मी पाय जमिनीवर ठेवला आणि मागचा पाय माझा उचलला गेला त्याची जाणीव ठेवत श्वास आत घेत मी पाय उचलला, श्वास बाहेर सोडत मी पाय जमिनीवर ठेवला. पाय जमिनीवर ठेवलाय, मागचा पाय तसाच आहे, तो उचललेला नाहीये. जेव्हा हा पाय पूर्ण जमिनीला स्पर्श करेल त्याची जाणीव मी अनुभव घेईल, त्याच्यानंतर मी मागचा पाय उचलेल. उचलताना शरीराची, पायाची, जमिनीची जाणीव घेत, श्वास घेत पाय उचलला, श्वास सोडत पाय खाली ठेवला. ह्या प्रकारे लक्ष आपलं 1 फुटापर्यंत, पायाचा अंगठा दिसेल एवढंच लक्ष ठेवायचंय. श्वास घेत पाय उचलला, श्वास सोडत पाय जमिनीवर ठेवला. समोरचा पाय पूर्ण ठेवल्यानंतर मागचा पाय उचलला, पूर्णपणे उचलला, श्वास घेत श्वास सोडत पाय खाली ठेवला. अशा प्रकारे हे प्रयत्नपूर्वक आपल्याला करायचं आहे. श्वास, शरीर आणि मन याचा अनुभव घेत आपल्याला जाणीव ठेवत जिथे थांबणार आहात तिथं दोन्हीही पाय पूर्णपणे जमिनीला स्पर्श झालेत. श्वास आत गेला, बाहेर गेला शांतपणे. पुन्हा मग आपल्याला टर्न व्हायचंय. टर्न होताना देखील पूर्ण जागृतपूर्वक पाय आपल्याला टर्न करायचा आहे. आणि टर्न होऊन पुन्हा आपल्याला श्वासासोबत श्वास आत घेत पाय उचलायचा आहे आणि श्वास सोडत पाय खाली ठेवायचा आहे. मागचा पाय, पुढचा पाय पूर्ण ठेवल्यानंतर मागचा पाय उचलायचा आहे, श्वास घेत श्वास सोडत आपल्याला तो खाली ठेवायचा. या प्रकारे आपण प्रॅक्टिस करणार. ठीक, समजलं? ठीक. तर एका लाईनमध्ये या सर्व समोर. एकमेकांकडे कोणाकडेच आपल्याला बघायचं नाहीये. आपल्याला आपली सेल्फ प्रॅक्टिस करायची. व्हिजिटर्स जरी आले तर तिकडं लक्ष द्यायचं नाहीये. फोकस पूर्णपणे. हा क्षण आपला परत येणार नाहीये. इतक्या सुंदर निसर्गाच्या सानिध्यामध्ये, लेणीमध्ये आपण ही प्रॅक्टिस करतोय. काहीतरी पुण्य आहे म्हणून आपण इथं आहोत. तर याचा पूर्ण अनुभव घ्या. 1 राऊंड जाणे आणि 1 राऊंड येणे. ठीक आहे. आता मी इन्स्ट्रक्शन देणार नाही. तुम्ही तुमचा अनुभव घेत घेत चालायचं. ठीक आहे. चुकलं चुकू द्या, काळजी करू.
आजचा एक्सपिरियन्स? आवाजाचा जो त्रास होता ना, तो विसरून गेलो, आलाच नाही. वॉक करताना तिकडे लक्ष नाही जात, वॉककडे लक्ष जात. आता सेकंड स्टेप आपण करणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला आपण ही प्रयत्नपूर्वक केली. आता आपल्याला नॉर्मल लाईफमध्ये पण चालायचं आहे, है ना? तर नॉर्मली चालायचं आहे, एकदम नॉर्मल. पण जे इन्स्ट्रक्शन दिलेत त्याबद्दलच आभार राहायचं आहे. मग याच्यामध्ये तुम्ही चालताना तुमचे हात हलतील किंवा वॉक करताना इकडे बघाल, तिकडे बघाल. पण तुमची जाणीव पूर्णपणे शरीराची तुमच्या जमिनीसोबत, श्वासासोबत आणि शरीरासोबत आणि मनासोबत ही जाणीव तुमची असणार आहे. मी तुमच्यासोबत बोलतोय, माझा हात हलतोय, मला ती पण जाणीव आहे. मी तुमच्याकडे बघतोय, तुमच्याकडे बघतोय, तुमच्याकडे बघतोय, तुमच्या पायांनाही बघतोय. तुम्हाला दिसतंय, मी तुमच्याकडे बघतोय. बरोबर आहे? तर माझ्या मनामध्ये, माझ्या चित्तामध्ये ही जाणीव, हे इम्प्रेशन कम्प्लीट आहे. तर हा कम्प्लीट अवेअरनेस आहे. ठीक आहे. डे टू डे लाईफमध्ये आपण आपल्या आजूबाजूच्या गोष्टी ऑब्झर्व करतो. बघा, एखादी व्यक्ती असते आणि आपण म्हणतो की यार याला फार लवकर कळतं यार. असं का होतं? कारण तो जागृत तेवढा असतो. आपण बघत असताना फक्त बघितलं पाहिजे, ऐकत असताना फक्त ऐकलं पाहिजे, चालत असताना फक्त चाललं पाहिजे, जेवत असताना फक्त जेवलं पाहिजे, है ना? आणि झोपत असताना फक्त झोपलं पाहिजे. पण असं होतं का? जेवत असताना टीव्ही चालू असतो. ते ह्या सगळ्या गोष्टी करतात. त्याच्यामुळे आपण काय प्रयत्न करणार, आता नॅचरल चालणार आहोत, पण त्याच्यासोबत अवेअरनेस. ठीक आहे? तर नॅचरली जसं आपण रेग्युलर वॉक करतो तसंच एकदा तुम्ही बघा त्याप्रमाणे. ठीक आहे? आता पायाच्या मुवमेंट किती फास्ट आहेत माझ्या, हाताच्या मुवमेंट, पायाच्या मुवमेंट, बघण्याच्या मुवमेंट, ही माझी स्टाईल झाली चालण्याची. तुमची जी स्टाईल आहे त्याच स्टाईलने तुम्हाला चालायचं आहे. म्हणजे जे तुम्ही नॅचरली रेग्युलर चालता, बरोबर? कुणी हात हलवत चालत असेल, कुणी हात मागे ठेवून चालत असेल, कुणी समोर ठेवून चालत असेल, कोणी स्पीडमध्ये चालून मग हळू चालत असेल, कोणी हळू चालून स्पीडमध्ये चालत असेल. जे नॅचरल आहे आपल्याला त्याला ऑब्झर्व करायचं. ठीक आहे? याच्यामध्ये होऊ शकतं की आज आपलं फर्स्ट डे असल्यामुळे तुम्हाला तो अवेअरनेस कदाचित तुटेल तो. बरोबर आहे? आपल्याला फक्त ट्रायल घ्यायची. ठीक आहे? जाऊन परत यायचं. येस. हां. आता पाय उचलताना श्वास घेतो आपण, पाय ठेवताना श्वास घेतो. बरोबर. श्वास ऑफ करतोय तर ती प्रोसेस तुमची. मग श्वास घेतानाच पाय उचलल्या जाईल आणि घेतानाच सोडलाही जाईल. तर आता तुटला तर चालेल. आता फक्त तुम्हाला ऑब्झर्व काय करायचंय, श्वास, जमिनीचा स्पर्श आणि वॉक, बस एवढंच ऑब्झर्व करायचंय. ठीक. 2 पद्धतीचं आपण अवेअरनेसची प्रॅक्टिस केली. बसून ध्यान केलं, चालताना ध्यानाचा सराव केला, नॉर्मल वॉक करताना हा सराव केला. आता ॲक्च्युली ही झाली थेअरी आणि प्रॅक्टिस पण. बरोबर आहे? एक सायकल होती बघा जुन्या काळी, ॲटलस नावाची, आम्हाला आठवते. तर त्या सायकलीला एकच पाना होता. त्या पाण्यामध्ये मला वाटतं एकाच याच्यामध्ये 12 का 24, मला नक्की आठवत नाही, तो हेक्झागॉनचा पाना होता. ठीक आहे? आता त्याच्यामध्ये तो पाना ते देऊन टाकायचे सायकलीसोबत. बरोबर? आता ते टूल तुम्हाला मिळालं. मिळाल्यानंतर त्या टूलचा उपयोग कसा करायचा, दॅट इज युअर स्किल. ते तुमचं स्किल आहे. तर तो पाना मिळाला. आता त्या सायकलला जर का कुठं काही प्रॉब्लेम झाला असेल तर त्या एकाच पाण्यामध्ये सगळ्या नटांना खुलण्याची क्षमता होती. पण तो कधी खोलू शकेल, जेव्हा त्याला ते माहिती असेल की हा पाना वापरायचा कसा. धम्म पण तसाच आहे बुद्धांनी सांगितलेला. बुद्धांनी सांगितलेला धम्म हा सगळ्यांसाठी आहे. त्या एकाच धम्मामध्ये सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. कुठलंही सुत्त उचला, त्याच्यामध्ये तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला मिळेल. बुद्धांनी शिकवलेलं प्रत्येक सुत्त हे त्या पाण्यासारखं आहे. मी असं नाही म्हणत की 84,000 सुत्त वेगवेगळे आहेत. प्रत्येक सुत्ताचं एक वेगळं महत्त्व आहे. वेगवेगळ्या कंडिशनमध्ये ते सुत्त शिकवली गेलेली आहेत. तर तसंच ध्यान जे आहे किंवा सजगतेचा अभ्यास जो आहे, हा अभ्यास करत असताना हा एक पाना आहे, जे टूल तुम्हाला मिळालेलं आहे. आता यू हॅव टू चूज हाऊ टू यूज. कशा पद्धतीने त्याला यूज करायचं, कशा पद्धतीने त्याला प्रॅक्टिसमध्ये आणायचं आणि आपल्या जीवनाला सुखकर करायचं,
हे तुम्हाला निर्णय घ्यायचा. ठीक आहे. आता तिसरी पद्धत आपण बघणार आहोत ती म्हणजे स्टँडिंग मेडिटेशन. आपण उभे पण राहतो. तर उभं कसं राहायचं? तर सेम चालताना जसं आपण चालतो, तसंच फक्त उभं राहताना शरीराची, जमिनीची आणि चित्ताची, श्वासाची जाणीव ही आपल्याला ठेवायची आहे. कधीही डे टू डे लाईफमध्ये तुम्ही काम करत असताना प्रत्येक कामामध्ये 1 तासानंतर एक ब्रेक घ्या. तो ब्रेक घेत असताना म्हणजे मी स्वतः त्याचा अभ्यास करत असतो माझ्या ऑफिसमध्ये. तर त्याला मी 1 मिनिट मेडिटेशन नाव दिलेलं आहे. 1 तासानंतर मी 1 मिनिटासाठी माझ्या चेअरवर जर बसलो असेल, तर चेअरवरती बसून मी ब्रीथिंग कॉन्सन्ट्रेशनला ऑब्झर्व्ह करतो. ब्रीथ इन, ब्रीथ आउट, आईज क्लोज करतो 1 मिनिटासाठी. कधी 1 मिनिटं, कधी 2 मिनिटं, कधी 5 मिनिटंही होऊन जातात, कधी 10 मिनिटंही होतात. कारण आपल्याला तोल जाण्याची जास्त भीती असते स्टँडिंगमध्ये बरोबर. कारण जेव्हा डीप मध्ये जसं आपण जातो एकदम हां, ते होतं. तर हे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. 1 मिनिट मेडिटेशन. तसंच आपण वर्किंग करत असताना, आता वर्किंग करताना उभं राहून काम करतोय फॉर एक्झाम्पल आणि कंटिन्यूअस अर्धा तास झाला, 1 तास झाला आपण काम करतोय. पॉज घ्यायचा, उभं राहायचं जागेवरती. 2 ऑप्शन असतात. वेळ असेल तर वॉक करायचा. एक 5 मिनिटाचा वॉक घेऊन परत यायचं आणि वेळ नसेल, आपल्याला पुन्हा लगेच सुरुवात करायची असेल, तर 1 मिनिट मेडिटेशन करायचं वॉकिंग. वेळ असला, तुम्हाला पॉसिबल असलं 5 मिनिटं, 10 मिनिटं देखील तुम्ही थांबू शकता. पण स्टँडिंग मेडिटेशनसाठी तुम्ही जास्त वेळ नका थांबू. जसं राज बोलले, की असा एक आपल्याला अनुभव येऊ शकतो, की आपल्याला चक्कर आल्यासारखं, गरगरल्यासारखं, कारण अनुभव नाही किंवा प्रॅक्टिस नाही. तर 1 मिनिटं, 2 मिनिटं इनफ आहे. ठीक आहे. कसं उभं राहायचं? दोन्ही पाय सरळ, नॅचरल. पाठ मान सरळ असेल, जसं ध्यानाला बसतो त्याचप्रमाणे. दोन्ही हात समोर. क्लोज युअर आईज. खांदे शिथिल, डोळे बंद. दीर्घ श्वास घेत हळूवारपणे सोडायचा. संपूर्ण शरीराची आणि चित्ताची जाणीव. जमिनीचा स्पर्श अनुभवत आपल्याला श्वास आत जातोय आणि बाहेर येतोय. शरीर, मन आणि श्वास, त्याचबरोबर जमिनीचा स्पर्श याची जाणीव ठेवत श्वासाकडे लक्ष द्यायचं. आता शांतपणे फक्त श्वासाकडे बघायचं आहे. श्वास आत जातो आणि बाहेर येतो. जस्ट ऑब्झर्व युअर ब्रेथ. ध्यानातून बाहेर येताना दीर्घ श्वास घेत संपूर्ण शरीराची जाणीव, मनाची जाणीव, स्पर्शाची जाणीव, श्वासाची जाणीव घेत दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळुवारपणे बाहेर सोडायचं. रिलॅक्स. स्लोली ओपन युअर आईज. वॉक करणं शिकलो, उभं राहणं शिकलो.
आता बघायचं कसं? तर फक्त जिथे तिकडनं फक्त डोंगराकडे बघा, लेणीकडे बघा, तिकडे फेस करा. आणि जे काही तुमच्या दृष्टीमध्ये, डोळ्यामध्ये दिसत आहे चित्र, त्याला फक्त बघायचं. चांगलं आहे, वाईट आहे, खूप सुंदर आहे, असलं कुठलंही जजमेंट किंवा वर्णन नाही करायचं, फक्त बघायचं. जसा पिक्चर आपण बघतो, तसा आपल्यासमोर पिक्चर सुरू आहे आणि त्याला आपण बघत आहोत, असं बघायचं. त्या निसर्गाच्या सुंदरतेमध्ये आपल्याला इन्व्हॉल्व नाही व्हायचं. आपल्याला फक्त त्याला बघायचं. जस्ट ऑब्झर्व. ओके, रिलॅक्स. बसूयात. स्टोरी आहे जी तुम्हाला आता या आठवडाभर कामाला येईल. पहिली स्टोरी शांततेची आपण ऐकली. दुसरी स्टोरी ॲक्च्युली तो एक सेशनच आपल्याला शिलांवरती घ्यायचा आहे, परंतु तो सेशन आपण जेव्हा केव्हा घेऊ त्यावेळेला त्याच्यामध्ये ते डिटेलमध्ये आपण जाऊ. ती स्टोरी मला आठवली म्हणून मी आता शेअर करतो. एकदा एक ब्राह्मण व्यक्ती बुद्धांकडे जातो आणि तथागतांकडे जाऊन तथागतांना म्हणतो की या जगामध्ये इतकं दुःख आहे, म्हणजे बाहेर पण दुःख आहे आणि डोळे बंद केले तर आतमध्येही दुःख आहे. तर या दुःखातून बाहेर कोण निघू शकतो? हा प्रश्न तो ब्राह्मण तथागतांना विचारतो. तर तथागत अतिशय सुंदर उत्तर देतात. तथागत एक सुत्त म्हणतात, शीलेन पतिष्ठाय नरोसपञ्य चित्तेन पय्याच भावये. याचा अर्थ असा होतो, शीलेन पतिष्ठाय म्हणजे जो शिलामध्ये प्रतिष्ठित झालेला आहे, नरोसपय्य म्हणजे असा नर, असा व्यक्ती, असा भिक्खू, अशी भिक्खुनी, चित्तेन पय्याच भावये, जो शिलेमध्ये प्रतिष्ठित झालेला आहे, असा नर, असा व्यक्ती प्रज्ञेची भावना करतो, तोच व्यक्ती या संसारातल्या दुःखांच्या जटांना तोडू शकतो. दुसरा व्यक्ती नाही तोडू शकत. म्हणजे बुद्धांनी किती सुंदर पद्धतीने याचं विश्लेषण केलं. तर रूट काय आपलं ध्यानाचं? ते आहे शील. ज्याचं शील मजबूत असेल त्याचं समाधी लागण्यासाठी मदत होत असते, आणि ज्याची समाधी प्रतिष्ठित होते तो प्रज्ञेमध्ये जातो, त्याला विजडम प्राप्त होते. हो मी वैरमुक्त हो, याच्यावरती आज आपण भावना केली. तर बुद्धांनी अशाच्या मैत्रीच्या कड्या सांगितलेल्या आहेत, त्या खूप सांगितलेल्या आहेत. आज आपण फक्त एकच लाईनचा अभ्यास केला, ठीक आहे ना. दुसरं शील आहे अधीन दाना. म्हणजे मी चोरी करणार आहे तर मी काय करेल, या 90 दिवसामध्ये मी दान देण्याचा प्रयत्न करेल. मग कशाचं दान? तर दान पहिलं स्वतःला दिलं पाहिजे. स्वतःला काय दान दिलं पाहिजे? तर स्वतःला वेळ दान दिला पाहिजे. कशासाठी वेळ दान दिला पाहिजे? ध्यान करण्यासाठी वेळ दान दिला पाहिजे. शिलांचा अभ्यास करण्यासाठी वेळ दान दिला पाहिजे. आपण धम्म अभ्यास करण्यासाठी वेळ दान दिला पाहिजे. आपण स्वतःलाच वेळ दान देत नाही. दिवसभरामधला थोडा वेळ आपण स्वतःला दान दिला पाहिजे. जो वेळ आपण स्वतःला दान दिलेला आहे त्यामधून जे काय आपल्याला मिळालेलं आहे, जे ज्ञान मिळालेलं आहे, ते ज्ञान, तो धम्म इतरांपर्यंत पोहोचवला पाहिजे. जो धम्म, जितका धम्म आपल्याला खऱ्या अर्थाने कळाला तो आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. हे अतिशय मोठं दान, ठीक आहे. भिक्खूंना आवश्यक तिथे भोजनदान दिलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला भिक्खू राहत असतील तर आवर्जून आपण त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था केली पाहिजे. त्यांना आवश्यक ज्या वस्तू आहेत त्या आपण उपलब्ध करून दिल्या पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीचे दान आहेत, तो विषय आपण नंतर डिटेलमध्ये घेऊ. पण आपण या 90 दिवसामध्ये हा अभ्यास करायचा की दान द्यायचं आहे. त्याच्यानंतर कामेशोमिच्छाचार, म्हणजे आपण व्यभिचार करणार नाही, शरीराने पण आणि मानसिक पण. आपण
कसल्याही पद्धतीचे काम वासनाचे जर विचार निर्माण होत असतील तर त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. त्या विचारा येऊ द्यायचे नाही आहेत. मग करायचं आहे काय आपल्याला? आपल्याला शांतीचं आचरण करायचं आहे, संतुष्टीचं आचरण करायचं आहे आणि समाधानी राहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मुसावादा, खोटं बोलणार नाही. खोटं बोलणार नाही तर मग करणार काय? काय करायचं आहे आपल्याला? खोटं नाही बोलायचं तर आपल्याला सत्य बोलायचं. कसलीही परिस्थिती आली तरी आपल्याला सत्यच बोलायचं आहे, खोटं बोलायचं नाही आहे. एक उदाहरण सांगतो मी. काय शिलांचा परिणाम मिळतो? एक छोटंसं उदाहरण आहे. ज्या व्यक्तीने आयुष्यामध्ये कधीही खोटं बोललेलं नाही आहे, त्या व्यक्तीची वाणी ही प्रमुदित झालेली असते. त्याच्या वाणीमध्ये शक्ती प्राप्त झालेली असते. त्याने बोललेला प्रत्येक शब्द हा एक प्रभाव टाकत असतो व्यक्तींवरती. आणि आपण म्हणून म्हणतो की जे चांगले प्रॅक्टिस करणारे भिक्खू असतील किंवा उपासक असतील किंवा आचार्य असतील, तर हे जेव्हा बोलतात त्यावेळेला त्यांची वाणी ही आपल्याला ऐकावीशी वाटते. का वाटते? कारण ते कधी खोटं बोलत नाही, कटू बोलत नाही, निंदा करत नाही, है ना. या पद्धतीने त्यांनी त्यांचं वाणीचं शील हे जपलेलं असतं, म्हणून त्या वाणीचा प्रभाव मिळतो. असाच प्रभाव प्रत्येक शिलाचा आपल्याला मिळत असतो. आणि 5वं शील आहे सुरामीर आहे. म्हणजे मी मद्यपान करणार नाही, व्यसन करणार नाही. व्यसन म्हणजे फक्त दारू पिणे, नशापता करणे एवढंच नाही आहे. कुठलीही गोष्ट ही प्रमाणापेक्षा जास्त आपण घेतो त्याला व्यसनामध्ये त्याचं रूपांतर होऊन जातं. परंतु त्यातल्या त्यात जे नशापता करतात त्यांचं मन, त्यांचं चित्त हे अकुशलतेकडे ते घेऊन जात असतात. त्यांच्या चित्तामध्ये स्मृती राहत नाही, सजगता राहत नाही आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये खूप अडचणींचा त्यांना सामना करावा लागतो. मग अशा वेळेला काय केलं पाहिजे? तर अशा वेळेला आपण स्मृती प्रस्थापित केली पाहिजे. आपण सजगतेचा अभ्यास केला पाहिजे, आपण ध्यान साधनेचा अभ्यास केला पाहिजे, शिलांचा अभ्यास केला पाहिजे. तर आपण ह्या व्यसनापासून दूर राहू शकतो आणि आपण आपलं मन जे आहे ते स्थिर ठेवू शकतो. व्यसन करणाऱ्या व्यक्तीचं चित्त कसं होतं? ते विचलित होतं, ते स्थिर नाही राहत आणि त्याच्याकडनं चुका जास्त होतात, बरोबर आहे, हानी जास्त होते इतरांची. पण तेच ध्यान करणाऱ्या व्यक्तीचं चित्त काय होतं? शांत होतं, प्रमुदित होतं, ते सजग होतं, त्याच्यामध्ये प्रज्ञा निर्माण होते आणि असं चित्तातून त्याच्या परिवारामध्ये, त्याच्या आजूबाजूला सगळीकडे चांगलं काम होतं. तर अशा प्रकारे आम्ही 90 दिवस अभ्यास करत आहोत. तुम्ही देखील याच्यामध्ये दोघं पण सहभागी होऊ शकता. ठीक आहे. तर आज मी डिटेलमध्ये शिलावरती घेणार होतो ॲक्च्युली, खूप डिटेलमध्ये, आणि तोच सेशन कदाचित 1-1.5 तासाचा जाईल. त्याच्यामुळे आज न घेता आपण कधीतरी पुढच्या एखाद्या सेशनमध्ये व्यवस्थित तो डिटेलमध्ये घेऊयात. खरं तर मी खूप वेळेवर डिसाईड केलं यायचंय का नाही, पण आले तर मला अजिबात 1% पण रिग्रेट नाही आहे. इतकं रिलॅक्स मला कधीच वाटलेलं नाही आणि माइंड असं स्टेबल वाटतंय सध्या. म्हणजे एक थॉटलेस माइंडकडे जाण्याची जी प्रोसेस असते ती असं कुठंतरी स्टार्ट झाल्यासारखी वाटते. इट वॉज व्हेरी गुड. हे दुसरं सेशन माझं. मागच्या सेशनला येऊ नाही शकलो. ह्यावेळेस बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला भेटल्या. सतत ध्यान करत असूनही प्रत्येक वेळी नवीन अनुभव येत असतो. आवाजाचा त्रास व्हायचा, पण वॉकिंग मेडिटेशनमध्ये वॉक करताना आवाजाचा त्रास एकदमच कमी झाला. ही एक नवीन गोष्ट समजली मला. इट वॉज गुड. लाइक डेली एक्टिविटी में डेली के जो मेरा शेड्यूल है उसमें टाइम नहीं मिल पाता, और आज जब आया और वो एक स्टेबल, मतलब जो ग्राफ ऊपर नीचे चलता रहता है वो एक फ्लैट लगा आज. नया था, बहुत दिनों बाद किया, तो ऐसे इमोशंस हो या जो भी चीज़ें हो सब ऐसे ज़्यादा आ रही हो, पर ठीक है, अच्छा है. मतलब जो भी फील कर रहा हूँ एक स्टेबलनेस आ रही है, कामनेस आ रही है अंदर. थँक्यू. मी याच्या आधीच्या 2 रविवार आधी आलो होतो ध्यान साधना करण्यासाठी. पण मध्ये 2 रविवारचा जो गॅप पडला त्याच्यात एक गोष्ट लक्षात आली तर सातत्य तुटल्यानंतर मनाची अवस्था पण तुटून जाते. आणि इथं सरांसोबत ध्यान केल्यानंतर त्यांचं लेक्चर वगैरे ऐकल्यानंतर पुन्हा चार्ज झाल्यासारखं वाटतं. आणि सगळ्यांनी एकच विनंती का रेग्युलर आल्यानंतर माणूस रेग्युलर राहिल्यामुळे त्याचा फायदाच होईल. असं रेग्युलर आलं पाहिजे. आजचा माझा एक्सपिरियंस असा होता की जागो मोहन प्यारे और शून्यागार में आओ प्यारे, कब तक सोओगे, कभी तो जागो.